काय आमची बोलण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नाही आता. काय करायचं आई वडिलांनी काय करायचं? पुरींचा गुन्हा नसते ना ते असं एवढं त्यानं कृत्य वाईट केलंय ना, अक्षरशः त्याला जिवंतच नाही राहिला पाहिजे तो. बोलायला सुद्धा आम्हाला येत ना, आम्ही 2 महिने तिच्या बरोबर आहे ना, आम्हाला अंतर सोडूनच द्या. जशाच तशी फाशीची शिक्षा त्याला जिवंत नाही राहायला पाहिजे तो. जशी हिलाही तर हे केले 2 महिने त्यालाही तशीच फाशी शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे, दुसरी काय नाही. कठोरात कठोर फाशी शिवू नाही, दुसरी पण नाही, काय फाशीचीच पाहिजे. महिना आम्ही तिच्या संग होतो, तिला उपचार केला पण आज ते आमच्यात नाही आहे. कौटुंबिक परिस्थितीवर मात करत मुलीला शासकीय अधिकारी बनवण्याचं स्वप्न आईवडिलांचं पूर्ण झालं. मात्र अवघ्या 7 महिन्यातच आईवडिलांनी पाहिलेल्या या स्वप्नाला एका विकृतीची नजर लागली. आमच्या मुलीच्या आयुष्याचं सोनं होताना बघायचं होतं ती मुलगीच आता काळाच्या पडद्याआड झाल्याने आईवडिलांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी पालघर येथे झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मान तालुक्यातील पुळकोटी गावच्या स्नेहलची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. पालघर येथे कोयत्याने झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्नेहल सावंत या तरुणीचा साताऱ्यातील पल्स रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. स्नेहल या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यकपदी नियुक्त होती. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पुळकोटी गावची असणारी स्नेहल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून MPSC परीक्षा उत्तीर्ण झाली होती. अवघ्या 7 महिन्यापूर्वीच शासकीय सेवेत रुजू झालेल्या स्नेहलवर अमोल मुळे या व्यक्तीने पालघर येथे रस्त्याने चालत असताना कोयत्याने हल्ला केला. गेले 2.5 महिने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. तिच्या उपचारासाठी शेतकरी कुटुंबाने शेतजमीन विकून सुमारे 35 लाख रुपये खर्च केले. मात्र अखेर तिची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे सावंत कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. स्नेहलच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पुढील 6 महिन्यात आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी तिच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे. एवढंच सांगणं की फाशीखोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काय पुरींचा गुन्हा नसते ना ते असं एवढं त्यानं कृत्य वाईट केलंय ना, अक्षरशः त्याला जिवंतच नाही राहिला पाहिजे तो. बोलायला सुद्धा आम्हाला येत ना, आम्ही 2 महिने तिच्या बरोबर आहे ना, आम्हाला अंतर सोडूनच द्या. पण काय आमची बोलण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नाही आता. काय करायचं आई वडिलांनी काय करायचं? आमच्यापाशी बोलायला बी काय नाही, काय करायचं झालं पण सरकारने असली न्याय ठेवायला पाहिजे. जशाच तशी फाशीची शिक्षा त्याला सगळं काय असेल त्याचा जीव गेला तरी चालेल, पण तसलंच केलं पाहिजे. जिवंत नाही राहायला पाहिजे तो. काय सांगा? नाही तो एवढा आता पुरींच्या बाबतीत तो असं एवढा ही करतो म्हणलं दुसऱ्याला कुणाला काय होऊन देऊ नये आणि त्याला ते एवढी कठोरात कठोर शिक्षण फायची शिक्षा केली पाहिजे. एवढं आता या गरीब माणसाने काय करायचं? त्या पुरीच्या जीवावर जे सगळं घर चाललं होतं, एवढा शाळा शिकवली तिला, एवढं कष्ट करून तिला शाळा शिकवली, एवढं काय तीच केलं त्यानं आम्हाला? आमचं काय केलं सांगा ना तुम्ही? एवढी चांगल्या पदावर केली, त्याच्या जिद्दीवर सगळं त्यानं हे केलंय. मग एवढं का सर्व्हिस लागून 4-6 महिने पण नाही झालं. तुला करायचं तर तू हे करायचं होतं ना, दुसऱ्या काय पोरी गेल्या होत्या तुझं सगळ्या? एवढं तिला हे करायची काय गरज होती का त्यानं? एकच मागणी आहे माझी फक्त की त्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशीची, दुसरी काही माझी मागणी नाही. ज्याला तसं झालं त्याचं तसं झालं पाहिजे, दुसरं काय नाही. हीच माझी फक्त. आज 2 महिने झालं त्या मृत्यूची झुंज देते, तेवढीच फक्त माझी इच्छा आहे, दुसरं काही सुद्धा नाही. जशी हिलाही तर हे केले 2 महिने त्यालाही तशीच फाशी शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे, दुसरी काय नाही.
कठोरात कठोर फाशी शिवू नाही, दुसरी पण नाही काय, फाशीचीच पाहिजे. एवढीच. एकच मिनिट तुमचं नाव हे करून सांग. भाऊ आहे ना? माझं नाव संकेत सावंत. माझी बहीण आहे स्नेहल सावंत. तिच्यावर जूनमध्ये पालघरमध्ये हल्ला झाला होता. तर आम्ही तिच्यावर 2 महिने आम्ही तिच्यासंग होतो. तिला उपचार केला, पण आज ती आमच्यात नाही आहे. तर आमचं एवढीच मागणी आहे की जी केस झाली त्याला पकडला तर तो फास्ट ट्रॅक कोर्टात त्याला दाखल करावं आणि लवकरात लवकर ती केस सॉल्व करून फाशीची शिक्षा द्यावी. माझं एवढंच मागणं आहे भाऊ म्हणून. सावंत. आज स्नेहलचा शेवट झाला, जो पहिला नको होता तो आज झालेला आहे. माझे बंधू शेतकरी व्यवसायातील आहे. कुळकोटी गाव, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी लहानपणापासून तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला वाढवलं. शिक्षण झालं, प्राथमिक शिक्षण कुळकोटीला झालं. तिथून पुढचं शिक्षण देवापूर या ठिकाणी झालं. किती कष्टातून त्यांनी शिकवलं या जोडीनं. मजुरी करणं, रानात जाणं आणि त्या कष्टातून MPSCची परीक्षा देणं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये ती त्यात सक्सेस झाली. हे आईवडिलांसाठी, आमच्या गावासाठी खूप भूषणावं होतं. परंतु म्हणतात ना, ग्रामीण भागात असेल सोसण्याची क्षमता या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.